काय बघितलं का मेसेज? माई मेसेज वाचला पण रिप्लाय नाही करत येते. गेम काहीतरी गेम खेळताय ते तोबरे साहेब आमच्या बरोबर. डोक्यात काहीतरी गेम करतायत हे माई शांत व्हा. माई साहेब ते ज्यूस आणलं असते बघा. हे फोन दे तुझा. हे म्हणलं ना. जा. नको आहे जा. फोन लावा. अननोन नंबर. हा कोण? साहेब नमस्कार, जालिंदर बोलतोय. काय साहेब, कसला लपंडाव खेळता तुम्ही आमच्या सोबत? आधी राज्य हातात द्यायचा आणि मग धप्पा द्यायचा. काय चाललंय तुमचं? का तुम्ही एवढं सगळं सांगून गेला आणि आज आमचाच पत्ता कट केला तुम्ही? एक मिनिट माई, आपण कोणाशी काय कसं बोलतोय याचं भान ठेवा. जाब विचारायला तुमच्या घरचे नोकर नाही होतो. निवड समितीचे अध्यक्ष आहोत. भाऊ साहेब, नाही माफ करा आम्हाला, पण खरं सांगा असं का केलं तुम्ही? नाही म्हणजे काल जबाबदारी देऊन आमचं नाव दिलं होतं की नाही, आणि आज लिस्टमध्ये आमचंच नाव नाही. काय अर्थ आहे याला? तुम्हीच सांगा. माई, हे राजकारण आहे. आजचा शब्द उद्याची रद्दी होऊ शकते. इथे ही पहिली यादी आली आहे. बरीच नावं जाहीर व्हायची बाकी आहेत. त्यात रमावती मतदारसंघ कोण लढवणार याच्यावर विचार विनिमय सुरू आहे. मीटिंग बाकी आहे. ते झालं की कळेलच. तोवर तुम्हाला पेशन्स ठेवता येत असेल तर ठीक आहे, नाही तर जाऊ द्या. साहेब थांबा. ऐका ना, ऐका. मी हे बघा, काल तुम्ही स्वतः आमचं नाव जाहीर केलं. हा, तुम्ही स्वतः सांगितलं ना. मग मी माफ म्हणतोय, तुम्ही पंतप्रधान व्हावं, पण शक्य आहे का ते? त्यासाठी पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांची बैठक व्हावी लागते. योग्य चेहरा पाहावा लागतो. त्यामुळे शांत व्हा. पण हा, आता याच गोष्टीला धरून 1000 वेळा आम्हाला फोन करू नका. आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा आम्ही तुम्हाला फोन करू. समजलं का? बरोबर आहे साहेब, पण ऐका आमचं. हॅलो साहेब. काय चाललंय हे? कोणी असे फासे टाकलेत की अख्खा गेमच पलटला. साहेब काल या पोरीचं गुळापेक्षा पण जास्त गोड कौतुक करत होते. जगतापाच्या पोरीनं तर काही केलं नाही ना. ना आम्ही तुला जन्म दिलाय, ना तू आमच्या रक्ताची आहेस. हात कोण तुम्ही मला सल्ला देणार आहे? हा, सांगा ना, काय तुम्ही तुमचं?
बाई गो बया, फार वाटतुळ केलं ग या पोरीनी. आता मी आले नसते ना टायमात अख्खं दूध उतू गेलं असतं. बस झालं मी आले. मुद्दाम करतेस ना तू हे सगळं, आम्हाला त्रास द्यायला, आमच्यावर सूड उगवायला म्हणून मुद्दाम करतेस ना. असं नाही ऐकायचीस तू. थांब जरा माई. ताई याची काहीही गरज नाहीये, हे सगळं चुकून झालंय. तू थांब जरा, तुझ्याशी बोलायला नाही आले मी इथं. दाखवतेस तुला. ये 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 मा, इकडे इकडे इकडे. हे बघ, आत्ता सगळं दूध उतू गेलं असतं. दुधाचा गॅस चालू ठेवला आणि बाई तिकडे खिडकीत बाहेर बघत बसल्यात कुठेतरी. मी आले नसते ना वेळेत, अख्खं दूध उतू गेलं असतं. सगळा किचन कट्टा घाण झाला असता. काय गे, तू काय आमचं वाटोळ करायचंय ठरूनच या घरात आली का काय? अगं दूध उतू जाणं अपशकुन समजला जातो. अपशकुन. भरल्या घरात तू हे सगळं करतेस. मी खरं सांगते, माझं खरंच लक्ष नव्हतं. ते लक्ष नव्हतं. खरंच लक्ष नव्हतं का दिलं नाही? नाही, आल्या दिवसापासून बघतीये तुझ्या मनात काहीतरी काळच शिजतंय. मक्तेदारांचं नुकसान करायचं हे ठरवूनच परत आलीस ना? हे बघा, असं काहीही नाहीये. नुकसान, त्रास, काही काय बोलताय, असं काही करायचं नव्हतं मला. खोटं खोटं बोलायची सवय झाली तुम्हाला. एक संपलं का दुसरं, दुसरं संपलं का तिसरं, सुरूच आहे. सवय, घाणेरडी सवय लागली तुम्हाला. बरोबरच आहे म्हणा. जसा बाप तशी पोर. बघितलं का माई, तू एवढं बोलतेस तर हिला काहीच फरक पडत नाही. नाही नाही, अशी नाही ऐकायची. थांब, मी तेजालाच पाठवते. तेजा, ये ये तेजा, ये बघ. काय झालंय माईक? काय सांगणार आता आम्ही? आमचे तर शब्दच संपले आता. जगतापाची पोर भरल्या घरात हा असा अपशकुन घडवतीये. तुम्हीच बोला. आम्हाला तर कंटाळा आला या पोरीचा. बोला माई. बया, बघितलं तेजा? बघ, तुझ्या डोळ्यांनीच बघ. अरे मी आले नसते ना टायमात अख्खं दूध उतू गेलं असतं. तू ह्या पोरीला आसरा दिलायस खरं, पण ह्या पोरीने अख्ख्या घराचं नुकसान करून टाकले. बया माई, बघ आता तूच बघ. माझ्यावर विश्वास ठेव. खरं सांगते, का करू मी हे सगळं? मी काही मुद्दाम केलेलं नाही. माझ्या डोक्यात काहीतरी विचार चालू होते. मला ऐक ना, हे नको ना करूस. मी करेन ना ते नंतर. तू तुमच्या बाबतीतला निर्णय मी आधीच करून बसलोय. त्यामुळे माझ्यासमोर हे सगळं एक्सप्लेन करत बसायची काही गरज नाहीये. एक लक्षात ठेवा, एक काळ होता जेव्हा मी तुमच्यावर मनापासून प्रेम केलं, पण आता माझ्यासाठी सुद्धा आई करार आहे. तुमच्यात माइंडमध्ये झालेला करार. एकदा का करार संपला की तुम्ही तुमच्या वाटेला आणि मी माझ्या. तुमच्या पुढे हात जोडतो मी. हे असलं काहीतरी करून माईंना त्रास देऊ नका.
कारण माई माझ्यासाठी शेवटचं सांगतो, माझा अंत बघू नका. मी तुला प्रपोज केल्यानंतरची पहिलीच डेट आहे ना आपली, मग त्याची आठवण म्हणून हे गिफ्ट. अजून किती दिवस अशी रडत बसणार आहेस? हे शेवटचं बाद झालं आता. काकी मला ना कळून चुकलंय. या घरात या जगात माझं कोणीच नाहीये आणि कोणालाही माझी गरज नाहीये. मी खरं सांगते, मी फक्त आणि फक्त तेज प्रतापसाठी या घरात आले होते आणि तो तर ठरवून बसलाय ना, या जगातली सर्वात नालायक, दुष्ट, स्वार्थी बाई मी आहे. मग का म्हणून थांबू इकडे? बाद झालं, नाही थांबायचंय मला. सगळं संपलंय, मला निघून जायचं इकडून एकदाच. मला नाही थांबायचंय आता. वैदेही, हे बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव. आपल्याला जेव्हा वाटतं ना की आता सगळं संपलंय, तेव्हाच नवीन सुरुवात झालेली असते. तू तडकाफडकी कुठलाही निर्णय घेऊ नकोस आणि कुठंही जाऊ नकोस. थोडं थांब. नाही काकी, नाही, शक्यच नाही. नाही सहन होते हे जे काही तेजप्रताप वागतोय ना माझ्यासोबत. मला नाही सहन होते आता. का म्हणून थांबू? वैदेही, दिवस आणि रात्र यामध्ये फक्त एका क्षणाचं अंतर असतं बघ. एका क्षणात दिवसाची रात्र होते आणि रात्रीचा दिवस. तुझ्या आयुष्यातली ही शेवटची रात्र. उद्या लख्ख उजाडेल बघ. नक्की काय म्हणायचंय तुम्हाला काकी? फार काही सांगू शकत नाही. एवढंच सांगेन, जे काही होणार आहे ना, त्यामुळे माईचा तोरा, तिची हेकडी एका दिवसात उतरणार आहे. माझ्यावर विश्वास ठेव. कुठंही जाऊ नकोस. तुला सगळं कळलं. काय ग, काही सांगायचं होतं का? काय नाही. मी काही मदत करू? झालं? चल, आपण रामाच्या देवळात जाऊया. तू जाऊन ये. मला खूप काम आहे का. वैदेही,
तू असं किती दिवस या अडगळीच्या खोलीत बंदिस्त करून घेणार आहेस स्वतःला? बाहेर पड. असं स्वतःपासून लांब नको पळूस वैदे. तू बाहेर पडलीस ना, तुलाच बरं वाटेल. चल ना. अगं माझी खरंच इच्छा नाही. तू ये ना जाऊन. हे बघ, आज ना रामनवमी आहे. नवीन गोष्ट सुरू करण्याचा दिवस आहे. तू पण सगळं विसर आणि नव्यानं सुरुवात कर. सगळं ठीक होईल. चल ना प्लीज. आता तुझं कुठलंही मी कारण ऐकून घेणार नाहीये. तू माझ्यासोबत येतेस म्हणजे येतेस. आपण रामाच्या देवळात जातोय. अगं बस, मी बाहेर वाट बघते. तू लवकर रेडी हो आणि ये. चल. प्रिया नाही, प्रिया वगैरे काय नाही. मी इथेच आहे बाहेर. पटकन ये. माई फोन उचलत नाही येते. साहेबांचं काय चाललंय हे काही कळना आम्हाला. आता गुढीपाडव्याला काय म्हणले होते, आम्हाला काय म्हणले होते ते, का तुमच्या नेतृत्वाखाली निवडणूक होणार आहे, तुम्ही सगळे सर्वे सर्वात, आणि आता ते साहेबांचं काय करायचं आम्हाला काही कळतच नाही. माई तुम्ही शांत व्हा, काळजी करू नका तुम्ही. माई मी एक काम करतो, मी आत्ताच्या आत्ता मुंबईला जातो आणि साहेबांना भेटतो. म्हणजे किमान कळेल तरी नक्की काय चाललंय ते. हा मी येतो. जाऊ. हा तेजप्रताप, घाई करू नका. जरा थांबा. नाही, जरा शांतपणे घेऊया आपण. बघा, आम्हाला वाटतं का उद्याचा दिवस जाऊ दे. हा उद्यापर्यंत वाट बघू आपण, नाहीतर आपणच जाऊ मुंबईला. हा मी रामाच्या मंदिरात गेले होते. हा प्रसाद. मामा, इथून पुढे एक नियम ठेवायचा. जेव्हा माईंसोबत आपली मीटिंग सुरू असेल तेव्हा बाहेरच्या लोकांना आत येऊ द्यायचं नाही. कारण काय इथं कोणावरही विश्वास ठेवता येणार नाही. आता कळली ना तुला तुझी जागा. निघ. वैदी, काय ग, दिलास तेजाला प्रसाद? हा मी देऊन आलेच मी. वैदिक, काय लपवतेस?
वैदेही, तुला नीट खोटंही बोलता येत नाही, कशाला प्रयत्न करतेस? नाही घेतला ना त्याने प्रसाद? बरं जाऊ दे, आज सणाचा दिवस आहे, तू नव्यानं सुरुवात कर. सुरुवात? कसली सुरुवात? कसली काय? तुमच्या नात्याची. काय करू शकतेस बरं? प्रिया हे बघ, 1 मिनिट वैदेही, माझ्या आयडियाज फेल जात नाही माहिती आहे ना तुला. जरा मला विचार करू दे, थांब जरा. अगं पण तू थांब जरा वैदेही, थांब, सोच नाही दे. काय करू शकतेस? यस, आठवलं. तू तेजाच्या आवडीचा स्वयंपाक कर. यस, मस्तपैकी मसाले भात, बटाट्याची भाजी, चपाती आणि गोडामध्ये काय करू शकते? गाजराचा हलवा, तेजाला खूप आवडतो. डन. प्रिया, नक्की काय होणार आहे हे केल्याने? काय होणार आहे काय वैदे? हे बघ, आपल्यालाच नव्यानं सुरुवात करावी लागणार आहे. आपल्यालाच ही कोंडी फोडावी लागणार आहे. त्याला पुन्हा तुझ्या प्रेमात पाडण्यासाठी, त्याला जाणीव करून देण्यासाठी की तू चुकीची नाहीयेस. मला नाही वाटत ते आता शक्य आहे. वैदी, असं काय करतेस? आणि माझी मैत्रीण प्रयत्न करण्याआधीच हार मानणाऱ्यातली नाहीये. तू विसरलीस का? तेजा जेव्हा तुझ्या प्रेमात वेडा होता तेव्हा काय काय करत होता तो? तेव्हा तू त्याचा किती तिरस्कार करत होती. तेव्हा त्याने नाही मानली हार. मी त्याला हेच सांगत होते, तू प्रयत्न करत राहा. एक दिवस असेल जेव्हा वैदेही हो म्हणेल. आणि झालं तसं. तू त्याच्या प्रेमाचा स्वीकार केलास वैदेही. आठवतंय ना तुला? काय काय केलंय त्याने तुझ्यासाठी? कोण आहे तुम्ही? ताई, हात सोडा, सोडा म्हटलं, सोडा. अहो घाबरू नका, मीच आहे. आठवतंय ना? मग तुमच्या या नात्याला अजून एक संधी दे फक्त. तेज प्रतापसाठी एवढं करूच शकते मी. मला हेच हवं होतं. हा घे प्रसाद आणि कर नवी सुरुवात. मी पण घेते. येस, ऑल द बेस्ट.